स्टेशनला भरपूर गाड्या होत्या 50-51. सो जी पडली ती घेतली. सांगवी पडली मला 177 रुपयाला. तर ती सोडली आणि तिथनं आपल्याला नाशिक फाटा पडली उबेरला 112 रुपयांनी. तर ती पण सोडली. आता इथनं वळून कासरवाडी साईडला बघूया आपल्याला पुढची ट्रिप कुठं पडते. आता आपल्याकडे 6 वाजताची एक रिझर्वेशन आहे खडकीपासून वाकड भुजबळ चौक ब्रिजच्या इथे. तेवढ्यात आपल्याला उबेरकडनं एअरपोर्टची ट्रिप आली 390 का काहीतरी. तर यशसंकुल इथंच आहे, पिंपरी सौदागरमध्ये आलो आहे. कस्टमरच्या लोकेशनला कॉल केला, येतो बोललेत. तर ठीक आहे, ती एअरपोर्टपासून असंही आपल्याला रेट नाही मिळत तर खडकीपासून आपल्याला ती ट्रिप घेता येईल. तर बघूया की मध्ये आणखीन एक ट्रिप होती आहे का. आज माझ्या बँकेचं सर्व्हर प्रॉब्लेम होते बहुतेक, तर घरच्या अकाउंटला पैसे घेतोय तर होते कधी कधी. ठीक आहे, नेक्स्ट ट्रिपला बघूया. आता आलो आपण एअरपोर्टला, कस्टमरला सोडले. 400 रुपये कस्टमरचं बिल झालं, तर 7 रुपये उबरने घेतले. 393 आपल्याला दिलेत. आणि आता आपल्याकडे 6 वाजताची ट्रिप आहे. तर आता 5:10 झाली. आता इथनं ती ट्रिप कॅन्सल करू का काय कळत नाहीये. पुढच्या 5 मिनिटात जर मी कॅन्सल केली तरच मला इथनं ट्रिप पडेल. माझ्याकडे 1 तास आहे वाकड, असं वाटते. कॅन्सल करून इथनं ट्रिप पडली तर 1 तास आपला वाचल. बघूया, कॅन्सलच करावी, कारण 50 मिनिटं इथं वेट करण्यापेक्षा मग इथनं रेट मिळत नाही, असं होतं विषय. ठीक आहे, बघतो काय करतोय. बालेवाडी फाटा बाणेर असं काहीतरी आले आपल्याला. 18 किलोमीटर 330 रुपयांनी पडली आहे. कस्टमर ऑलरेडी आरमोललाच आहे. तर आपण ती ट्रिप कॅन्सल केली आपल्याकडची. 1 तास कसाला वेस्ट गोळा, तर लगेच आपल्याला पुढच्या मिनिटाला ट्रिप पडली. ठीक आहे, बालेवाडी बाणेर त्या साईडला आपण जात नाही, पण आज जाऊया कारण काम स्लो आहे मार्केटमध्ये. तर जे पडतंय ते काम घेऊन टार्गेट पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. आपण आलोय ज्युपिटर हॉस्पिटलच्या इथं. पुढच्या रोडला कस्टमरला सोडलं आणि 468 रुपये कस्टमरचं बिल झालं. 337 रुपये आपल्याला मिळाले 18 किलोमीटरचे. तर टोटल काय गेले नाही, 1200 वगैरे काहीतरी अर्निंग झाला असेल. तर आता इथनं पिंपळे निलक विशालनगर साईडला तर थोडं थांबल मी इथं, कारण इथनं ट्रिप पडतील. तर ठीक आहे, थोडा वेट करू 10-15 मिनिटं आणि मग पुढं निघू. आपण तिथनं बाणेरपासून एक राईड घेऊन आलो रॅपिडोला ब्रिजपाशी, वाकड ब्रिजपाशी 181 रुपयाची. आणि तिथं काय पडत नव्हतं म्हणून आपण कोकणे चौकात आलोय. इथं पण आता जवळपास अर्धा तास झालाय. शेवटी मग सिद्धिविनायक वडापावापाशी आलोय, उपीट खाल्लंय, नाश्ता केलाय आणि इथंच थांबलोय आता. तर 150 रुपयाची वाकडेवाडी आली होती. तर आपलं जवळपास 1280 मागाशी झालं होतं. आणि हे 1460 रुपयाचं आपलं अर्निंग झाले. तर ठीक आहे, थांबलोय. टार्गेट तर आहे मोठं आपलं, पण आता काय आहे, ट्रिपच वाजत नाही. जवळपास अर्धा-पाऊण तास झाली ट्रिप वाजत नाहीये. सो बघूया, वेट करूया. माझ्या पुढं गाड्या बघा तुम्हाला तर इथनं दिसत असतील किती. 1 2 3 4 गाड्या थांबल्यात. माझी एक, माझ्या मागं एक, 5 6 गाड्या आम्ही लाईनीला आहे आणि फक्त 150 रुपयाची एक ट्रिप वाजली आहे. सो बघूया किती वेळ लागतोय नेक्स्ट ट्रिप पडण्यासाठी. नाशिक फाट्याची राईड आली होती आपल्याला 134 रुपये. कस्टमरचं बिल झालं यामध्ये 74. उबेरने खिशातनं 60 रुपये टाकून दिले. तर आपल्याला कस्टमरला ऑफर होती वाटतं. तर छोटीशी राईड केली, टाइमपास. आता बघूया इथनं आपण पुढे जातोय. आता भोसरीच्या साईडला तर आलोय, घराच्या साईडला. इथनं घर माझा हार्डली 4 किलोमीटर, 4 ते 5 किलोमीटर. तर बघूया, रिक्षावाले, कॅबवाले, रोडला सगळीकडे गाड्या उभ्याच दिसतात. तर काम सध्या मार्च महिना स्लोच गेलेला आहे आणि असं पण मी काही जास्त काम केलेलं नाही या महिन्यामध्ये. तर आपण पुढच्या महिन्यामध्ये ना 2-3 दिवसानंतर टार्गेट ठेवूया का डेलीचा 2.5-3 करायचा प्रयत्न करू 1 तारखेपासून. तर काम स्लोच आहे. त्यातल्या त्यात उबेर रेट देत नाहीये. ओला तरी आता ते 18 रुपये त्यांनी काढले, 18 रुपये किलोमीटर देतात आणि ॲटलिस्ट तेवढं तरी मिळते. आणि उबेरचं मीटरने आपण विचारायचो, पण तिथं पण घोळ आहे. तिथं पण तुम्हाला जर जुळलं तर ठीक, नाही तर कस्टमरने कंप्लेंट केली तर माझ्यासारखं 7 दिवस होल्डला जाईल. 7 दिवसानंतर 15 दिवस का डायरेक्ट परमनंट बंद होतं. त्यासाठी मी आता जास्त रिस्क घेत नाहीये. तर आपण रिझर्वेशन आणि एअरपोर्टच्या ट्रिपा फक्त उबेरला मारतोय आणि बाकीच्या ट्रिप ओला आणि रॅपिडो असं मिळून सगळं काम करतोय.
तर आपलं मार्केटचं पण स्टॉक मार्केटचं पण काम चालू आहे. त्याच्यामुळं सेकंड सोर्स ऑफ इन्कम किती महत्त्वाचा असतो हे मला कळलं आता. सो ठीक आहे, बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ येतोय, थोडंसं मलाच वेगळं वाटतंय. तर इथून पुढे आता मी कंटिन्यू व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.